नमस्कार, पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, नाती जपताना तुम्ही हरवलात, तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जेव्हा नाती मनाला रडवतात ना, तेव्हा कसं वागायचं? चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो, आज आपण नात्याबद्दल बोलणार आहोत. नात्यात कोणत्या परिस्थितीत कसे राहायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. जेव्हा नाती मनाला दुखवतात ना, तेव्हा कसं वागायला पाहिजे किंवा कसं वागायचं. मित्रांनो, कधी कधी आयुष्यात असं वाटतं ना, सगळं करूनही आपलेच माणूस आपल्याला समजून का घेत नाही. आपण रडलो तरी ना काही फरकच पडत नाही. आपण त्यांच्यासाठी उभे राहिलो, पण गरज पडली तेव्हा तेच आपल्यापासून दूर गेले. आणि मग अशा वेळी मनात एकच प्रश्न येतो, मी चुकले का? तर त्यावेळी मित्रांनो, दुःख आलं तरी मन ढळू देऊ नकास आणि सुख आलं तरी त्याला चिकटून मात्र राहू नका. आपल्या नात्यामध्ये नेमकं उलटच करतो. कोणी चांगलं बोललं तर त्यांच्यावर जीव टाकतो आणि कोणी जर वाईट बोललं तर त्यावेळी मात्र आपल्या मनावर खोलवर जखम करून घेतो. पण अशा वेळी स्वतःला एक प्रश्न विचारा मित्रांनो, तुम्ही कोणाच्या वागण्याचा गुलाम आहात का? नाही ना. नाती रडवतात कारण अपेक्षा असतात. आपण म्हणतो ना, मी एवढं केलं त्याच्यासाठी आणि तरीही तरीही त्याने मला दुखवलं, तरीही तो माझ्या कामी पडला नाही. तेव्हा मात्र एकच विचार मनात ठेवायचा, आपल्या हातात काय आहे मित्रांनो? आपल्या हातात फक्त आपण कसं वागायचं हेच आहे, नाही का? दुसऱ्यांनी आपल्यासोबत कसं वागायचं हे मात्र आपण ठरवू शकत नाही. आणि म्हणून आपल्या हातात काय आहे? कर्तव्य करणं, आपलं काम करणं, आपलं कर्म करणं, नाही का? त्यावेळी आपल्याला त्याच्याकडून कुठली अपेक्षा आहे का किंवा कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपण त्याच्याशी चांगलं वागणं एवढंच आपल्या हातात असतं. आणि म्हणून प्रेम द्या, पण परत प्रेम मिळवायला हवं किंवा आपल्याला पुन्हा तशाच प्रकारचं प्रेम त्याने द्यावं ही अपेक्षा ठेवू नका. बघा, तुम्ही मदत जरूर करा, पण उपकाराच्या अपेक्षेसाठी नाही. उपकाराची पावती त्याच्याकडून मागू नका, कारण अपेक्षा पूर्ण न झाली की त्याच अपेक्षा आपल्याला रडवतात. आपली माणसं बदलली असं वाटतं तेव्हा खूप लोक म्हणतात, आधी असा नव्हता तो, आधी खूप प्रेम होतं त्याचं. परंतु निसर्गाचा एक नियम आहे मित्रांनो, परिवर्तन हीच तर संसाराची रीत आहे, नाही का? परिवर्तन तर होणारच, हाच तर निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून माणसं बदलतात, नाती बदलतात, काळ बदलतो, फक्त एक गोष्ट बदलत नाही, आणि ती म्हणजे तुम्ही स्वतःला कसं सांभाळू शकता किंवा तुम्ही स्वतःला कसं सांभाळता हे मात्र बदलू शकत नाही. आणि त्यासाठी एक सांगू का, जर तुम्हाला दुःख हवं नसेल, तुम्हाला रडायची वेळ तुम्हाला आली नाही, नको असेल, तर मात्र जिथे तुमचा मान नाही ना, तिथे अजिबात थांबू नका मित्रांनो. तर तुमचा अपमान होत असेल ना, जर तुम्हाला कमी लेखलं जात असेल ना, तुमच्या भावना पायदळी तुडवल्या जात असेल ना, तर मात्र अशा वेळी तुमचा धर्म, स्वतःचा धर्म म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान राखणं हा आहे. आणि जिथे आत्मसन्मान नाही ना, तिथे कितीही नातं असलं ना, तिथं मन मात्र मरत जातं. आणि म्हणून जिथे आत्मसन्मान नाही तिथे थांबायचं नाही. सगळ्यात पहिले कुठल्याही नात्यापेक्षा तुम्ही स्वतः फार महत्त्वाचे आहात मित्रांनो. आणि एक सत्य जरूर स्वीकारा, माझ्याशिवाय त्याचं काही अडणार नाही, हे ठाम तुम्ही आपल्या मनात कोरून ठेवा. तुम्हाला वाटतं ना, आता तो असा वागतोय, पण मी नसल्यावर त्याचं काय होईल, त्याचं काय होणार,
ही जी भावना आहे ना तुमची, तर ही भावना आत्ताच मनातून काढून टाका. कारण सत्य हे आहे की तुमच्याशिवाय त्याचं काहीही अडणार नाही. बघा, हे सत्य जेवढं लवकर तुम्हाला स्वीकारता येईल ना, तेवढं लवकर स्वीकारा. हे ऐकायला कठीण वाटतं ना? परंतु हेच सत्य आहे मित्रांनो. इथे कोणीही कोणाशिवाय थांबत नाही. तुम्ही जेव्हा नसाल तरी सुद्धा संसार चालतोच. आणि म्हणूनच स्वतःला झिजवून तुम्ही कोणाला धरून ठेवू नका. जेव्हा रडू येते ना, तेव्हा हे शब्द आठवा की माझ्या मनाच्या दुःखासाठी मीच स्वतः जबाबदार आहो, किंवा ती माझं मन दुःखी होणं हे माझी स्वतःची जबाबदारी आहे. कारण मी स्वतः त्यांच्याकडून अपेक्षा ठेवल्या होत्या, नाही का? आणि म्हणूनच शोक करत बसू नका आणि कमकुवत तर अजिबात होऊ नका. तुम्ही फक्त संवेदनशील आहात मित्रांनो. आणि संवेदनशील माणूसच खरं तर दुःख सहन करतो. आणि शेवटचा विचार आज तुम्हाला सांगते, जर तुम्हाला नात्यांनी तुम्हाला रडवलं असेल ना, तर मात्र लक्षात ठेवा, तुम्ही प्रेम देणारे आहात, प्रेम मागणारे नाही आहे. आणि जेव्हा आपलीच माणसं दूर जातात ना, कधी कधी असं वाटतं ना, आपण कुणासाठी तरी खूप काही सहन केलं आहे. अपमान सहन केला, दुखवणारे शब्द सहन केले, दुर्लक्ष सहन केलं, पण तरीही मन म्हणतं ते आपलेच तर माणसं आहे. आणि एक दिवस तेच माणूस शांतपणे तुमच्यापासून दूर निघून जातो. ना भांडण राहत, ना कुठलं कारण राहत, आणि उत्तरही त्याच्यावर बिलकुल काहीही नसतं. फक्त एक रिकामी जागा सोडून तुमच्यासाठी. आणि मग तुम्हाला एक सतावणारा, त्रास देणारा प्रश्न पडतो, तो का गेला? तर मित्रांनो, हा प्रत्येक संवेदनशील माणसाला पडणारा प्रश्न आहे. बघा, तुम्ही तुमच्या मनात विचार करता, मी कमी पडले का? माझी चूक काय आहे? मी चूक केली का? मी जास्त प्रेम केलं का? आणि याच ठिकाणी बघा, तुम्हाला एक विचार करायचा आहे. बघा, स्वतःला समजून घ्यायचं आहे, किंवा स्वतःची समजूत घालायची आहे की तू वेगळा आहेस, समोरचा वेगळा आहे, तुझ्यासारखा तो नाही आहे. प्रत्येकाचा प्रवास इथे वेगळा आहे. काही नाती आयुष्यभरासाठी नसतातच मित्रांनो. आणि हे तुम्हाला ऐकायला कठीण वाटत असेल, पण हेच सत्य आहे. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात ते आपल्याला शिकवायला, आपल्याला मजबूत करायला, आपल्याला स्वतःशी ओळख करून द्यायला, आणि मग त्यांची भूमिका संपते आणि मग ते निघून जातात. आणि म्हणून काळ सगळं बदलत असतो. नातीसुद्धा आपण धरून ठेवतो म्हणून दुखत असतो, नाही का? दुखावल्या जातो. आपल्याला नाती घट्ट धरून ठेवायची असतात. कारण आपण काय करतो, नाती निसटत असताना ते घट्ट धरून ठेवतो आणि वारंवार विनंती करतो, नको जाऊस ना, असं करू नकोस ना, माझ्याशिवाय राहू शकशील का? बघा, जेव्हा आपण असं बोलतो ना, तेव्हा आपलंच आपल्यावर नियंत्रण नसतं. आणि ज्याला स्वतःवर नियंत्रण नाही ना, तोच सगळ्यात जास्त दुःखी होतो मित्रांनो. ज्याला जायचं आहे त्याला थांबवण्याचा प्रयत्न आपल्याला थकवतो, आणि ज्याला जायचंच आहे तो मात्र थांबत नाही. आपण वेड्यासारखं प्रयत्न करत राहतो. आपल्या आत्मसन्मानाविरुद्ध दुःखाचं कारण आणखी एक म्हणजे एकटेपणा. खूप जण म्हणतात, एकटं राहायला नको म्हणून सहन करते. मला एकटं राहायचं होतं ना, मी एकटी कशी जगले असते, तर म्हणूनच हे सगळं मी सहन केलं. अशा वेळेला आपण स्वतःला, आपल्यालाच वर उचलणं फार महत्त्वाचं असतं. अपमान सहन करून एकटेपणा टाळणं हा सौदा किती महाग पडतो, नाही? मित्रांनो, एकटेपणा कधी कधी जखम भरून काढतो, परंतु चुकीचं जे नातं असतं ना, ते तुम्हाला दररोज जखम करत जातो. तुमची जखम दररोज तो उघडत जातो आणि ती जखम जास्त त्रास देते. राहिला प्रश्न हा की मी इतकं प्रेम केलं, तर तुम्ही केलेलं प्रेम हे तुमचं सामर्थ्य आहे मित्रांनो. ते समोरच्याने जपलं नाही, ही त्याची मर्यादा आहे.
आणि म्हणून मनाची खंबीरता इथे फार महत्त्वाची आहे. ते म्हणजे काय, तर मन स्वच्छ ठेवणं, द्वेष न ठेवणं, राग, द्वेष, सूड हे न ठेवणं. तुम्हाला माहीत आहे, जेव्हा नातं तुटतं ना, तेव्हा राग येतो. याला मी धडा शिकवायलाच हवा असं आपण म्हणतो, नाही का? परंतु होतं काय, रागामुळे आपली बुद्धी हरवल्या जाते आणि बुद्धी गेली की आपलंच मात्र नुकसान होतं, नाही का? म्हणूनच माफ करायला शिका, पण विसरू नका. आणि मग अशा वेळी स्वतःशी मैत्री करायला शिका. नातं गेलं म्हणजे आयुष्य संपलं नाही. आता वेळ असते ती स्वतःशी बोलण्याची, स्वतःला समजून घेण्याची. आणि मग अशा वेळी तुम्हीच तुमचा स्वतःचा मोठा मित्र बना, सगळ्यात जवळचा मित्र बना. एकटं बसा, मन शांत करा, श्वासावर लक्ष द्या आणि स्वतःला विचारा, मी नेमकं कोणासाठी जगतोय? जे सोडलं, जे हलकं करत गेलं, जे सोडून गेलं त्यांच्यासाठी. आणि मग तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. नातं सोडणं म्हणजे हार मानणं अजिबात नाही. कधी-कधी ते स्वतःला वाचवणं असते मित्रांनो. आणि मग अशावेळी त्या नात्याचा त्याग करणे फार गरजेचं असतं. त्यागानंतर शांती येते. जर आज कुणी दूर गेलं असेल तर असा विचार करा की ते तुमचं नव्हतंच आणि जे तुमचं असेल ते तुमच्यापर्यंत वापस येईलच. आणि जे तुमचं नाही ते धरून जर ठेवलं तरी ते निष्ठून जाऊ शकतं. जेव्हा मन खचतं ना आणि जग निरर्थक वाटायला लागतं, कधी कधी असं होतं ना, उठावंसं वाटत नाही, कुणाशी बोलावंसं वाटत नाही, हसायचंही ओझं वाटतं. आणि मग असं वाटतं की सगळं असूनही मन रिकामं का आहे. ही अवस्था कमजोरी नाही आहे मित्रांनो, तर हे आहे नैराश्य. आणि नैराश्य म्हणजे अपयश नाही आहे. आज आपण नैराश्याला घाबरतो, परंतु हे मनाचं थकणं आहे. मन थकलं की नैराश्य येते. मनाचं थकणं आहे. जसं शरीर थकलं की आपण झोप घेतो, तसं मन थकलं की त्याला समजून घ्यायला हवं, नाही का? स्वतःला वर उचलणं. जेव्हा तुमच्या मनात माझ्यासोबतच असं का हा प्रश्न रोज अनेकांच्याच मनात येतो, तुमच्याही मनात येत असेल, पण तेव्हा एकच गोष्ट लक्षात घ्या, सुख आणि दुःख हे दोन्ही येणारच ना. फरक फक्त एवढाच असतो की तुम्ही त्याला कसं सामोरे जातात. मन शांत करायचं कसं. तुमच्या मनात द्वंद्व चालू होतं आणि मग अशा वेळेला तुम्हाला फार गरजेचं असतं ते म्हणजे तुमचं मन शांत ठेवणं. आणि मन शांत ठेवण्यासाठी तुम्हाला काय करायला हवं, तर तुम्हाला थोडं शांत बसून तुमच्या श्वासावर लक्ष ठेवा, वर्तमानात राहा आणि भविष्याचा भार सोडून द्या. कारण भविष्य काय आहे, आपण नेहमी भविष्याची चिंता करतो. काय होईल हे कोणालाही माहीत नसतं, नाही का? भविष्याची चिंता न करता, भविष्याचा भार डोक्यावर न घेता आताच वर्तमानात जगणं हे फार गरजेचं असतं. आणि त्यासाठी मन स्थिर ठेवून आजचं काम करणं हे फार महत्त्वाचं असतं. स्वतःला दोष देणं थांबवा पहिले. नातं तुटलं म्हणजे तुम्ही चुकीचे नाही आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसतेच. अशा वेळेला अश्रूंनाही मान द्या मित्रांनो. रडणं कमकुवतपणा नाही आहे. रडणं म्हणजे मनाची शुद्धीकरण आहे. रडण्याने मन हलकं होतं आणि म्हणून कधी कधी रडणंही फार गरजेचं असतं. आपल्याला नेहमी शिकवलं जातं की रडत बसायचं नाही, पण कधी कधी रडणंही फार गरजेचं असतं मित्रांनो. मन स्वच्छ करणं हेच खरं ध्येय आहे. आता नातं तुटलं म्हणजे तुम्ही एकटे पडलात आणि एकटेपणाचं रूपांतर तुम्ही आता शक्तीत करा. एकटेपणा हा शिक्षक बनू शकतो मित्रांनो तुमच्यासाठी. या काळात तुम्ही वाचा, लिहा, स्वतःशी बोला, देवाशी बोला. ध्यान, योग, ध्यानातून मन सावरतं, आनंद परत येतो. हो, नक्कीच आनंद परत येतो. परंतु आता हा आनंद मात्र बाहेरून नाही, तर तो तुमच्या आतून येतो मित्रांनो. आणि तुम्हाला माहीत आहे, जो स्वतःत समाधानी आहे ना, तोच खरा आनंदी आहे. आज जर मन अंधारात असेल तर लक्षात ठेवा,
अंधारातच पहिली ड्युटी लागते आणि माफ करणं, विरक्त होणं हीच तर मनाची खरी शांती आहे. कधी कधी आपण म्हणतो मी माफ केलं आहे, पण मन अजून दुखतंय. आणि तेच खरं आहे. कारण माफी फक्त शब्दाने होत नाही मित्रांनो. ती आतून घ्यावी लागते. आतून व्हावी लागते. माफी म्हणजे दुर्बलता नाहीये. बऱ्याच लोकांना वाटतं, की माफी म्हणजे हरलो. पण जर तुम्ही मनातून कोणाला माफ केलं, तर तुमचं मन हलकं होईल. बघा, जर तुम्ही कोणाचा द्वेषच करत नाही, तर तो तुम्ही खरं तर बलवान आहात. द्वेष धरून ठेवणं हे आपल्याला जड जातं मित्रांनो. बरेचदा काय होतं, ते असं वागला, मग मलाही तसंच वागावं लागेल. त्याने असं केलं, मीही तसंच करेन. अशा प्रकारचं जे जे ओझं आपण मनावर घेतो ना, द्वेषाची भावना आपण ठेवतो ना, तेच आपल्याला जड जातं. आपलं मन खूप भारी करतं. समोरची व्यक्ती ही कधीच त्या ओझ्याखाली नसते. त्यांनी मला खूप त्रास दिला. मग माफी कशी करायची? माफ करणं म्हणजे त्यांनी जे केलं ते बरोबर होतं असं बिलकुल नाही आहे. माफ करणं म्हणजे मी हे ओझं आता वाहणार नाही आणि तोच खरा त्याग आहे. आणि त्या त्यागानंतरच तुम्हाला खरी शांती मिळते. मनात चालणारा संवाद थांबवा. रात्री झोपताना मन तुम्हाला पुन्हा तेच प्रसंग दाखवतो. तो संवाद आता तुम्ही थांबवा. हे शक्य नाही आहे. परंतु रोज जर सराव केला, मनावर नियंत्रण मिळवायचा, तर मात्र हे नक्कीच तुमच्या हातात आहे. जेव्हा तो विचार येईल ना, तेव्हा हळूच म्हणा, आता नाही. आता मला तो विचार करायचा नाही, असं मनाला ठणकावून सांगा.